रिमांड होम मध्ये टाकायला लागलं. त्याच्या पक्षा कल्याण जेल जवळ होती. तर 19 वय लावून मला त्यावेळेस माझा पहिला प्रवास की मी आगरवाडी जेलला गेलो. तर मी म्हणलं, काय झालं तुला, त्याला का पाठवलं म्हणलं, आतमध्ये हा चांगला होता. तो ड्रग्स डिटेक्ट झालेला आहे, तो हे करतो. म्हणलं कुठलं ड्रग्स आहे, काय आहे, एमडी नावाचा ड्रग्स आहे त्या पद्धतीचं. मग त्यांनी तो स्वतः म्हणजे त्याला कंट्रोलच नव्हता बॉडीवरती, तो लीक झाला. मग जेव्हा ह्याच्यावरती म्हणजे त्याला कंट्रोल नाही, आपल्याला असं वाटलं की चला आपल्याला कुठेतरी टॉयलेटला जायचं तर आपण अर्धा तास पाऊण तास थांबू शकतो. तर ह्या ड्रग्समुळे काही कंट्रोलच राहत नाही. आणि आजच्या डेटला ज्या काय पार्ट्याज असतात, जे काय माझे कॉन्टॅक्ट आहेत, आम्ही बघतो 18 वर्ष 19 वर्षाच्या मुलीपासून बहुतेक मुली एवढ्या ऍडिक्ट झालेल्या आहेत की ना त्यांचा घर परिवार नीट झालेला आहे. आजच्या दिवस समाजामध्ये सगळ्यात मोठी ऍडिक्ट आहे. माझ्याकडे तुम्हाला उदाहरण असेल तो ललित पाटील वगैरे हे सगळे तुम्ही बघितले असतील. काही नाही, भरपूर आहे त्याच्यामध्ये. तुम्ही गेलं, तुम्ही ड्रग्स आता मागितला ना, तुम्हाला इव्हन 10-15 मिनिटांमध्ये अवेलेबल होऊन जाईल. ज्या गोष्टी कायद्याच्या नियमात आहे, आम्हाला कायदा शिकता आला नाही म्हणून आम्हाला जेल भोगावं लागू. आज तुम्हाला पण ह्या गोष्टींनी ज्या कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणे होणार. कायद्याच्या विरुद्ध तुम्ही उशिरा दुसरं काही काम केलं तर आम्ही मोडून काढू तुम्हाला. आणि जर हुशार व्हायचं असेल तर आता होऊन जावा, नाहीतर फार नागडा करून मारता येईल. डोंबिवली शहर आपला विकास जो आहे तो झपाट्याने आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक समाज सुधारक असतील, अनेक राजकीय मंडळी असतील, यांचं योगदान जे आहे ते आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळते. आज अशाच एका समाजसेवकाशी आपण दिलखुलास चर्चांमध्ये संवाद साधणार आहोत, ज्यांचं योगदान जे आहे ते समाजसेवेसाठी अतिशय महत्वाचं आहे. आदिवासी समाजासाठी असेल किंवा इथल्या तळागाळातल्या वंचित समूहासाठी असेल, दीपक भाई सक्के यांचं जे कार्य आहे ते आपल्याला नेहमीच पुढे पाहायला मिळतं. मग अंगावर किती केसेस लागो किंवा समोर कोणीही असो, न घाबरता न डगमगता ते नेहमीच संघर्ष करत असतात. डीएच आपण जर पाहिलं तर त्यांची संस्था देखील आहे आणि या संस्थेमार्फत जे आहे ते अनेक उपक्रम ते राबवत असतात.